5 diagram काढली. Figure shows a fixed pulley. Figure shows a fixed pulley a massless inextensible spring, massless inextensible spring a massless inextensible spring with masses m1 and m2. m1 and m2 and m2 is greater than m1 and m2 is greater than m1. Attached to its two ends. Attached to its two ends. Is passing over the pulley. Is passing over the pulley. Such an arrangement is called an Atwood machine. Is called an Atwood machine. ही जी अरेंजमेंट आहे याला Atwood machine असं म्हणतात. Such an arrangement is called an Atwood machine. Stop. Calculate accelerations of the masses. Calculate accelerations of the masses and force due to tension. Calculate accelerations of the masses and force due to tension along the string. Assuming axle of the pulley to be frictionless. काय समजतं आपल्याला काय विचारायचं आपल्याला एक डायग्राम आहे ज्याच्यामध्ये फिक्स पुली आहे. हा फिक्स पुली आहे म्हणजे आतमध्ये सपोर्ट त्याला ही एक स्ट्रीप आहे त्या स्ट्रीपला आपण एक पुली फिक्स केलेली आहे बरोबर आहे. त्याच्यानंतर त्याच्यावर एक इनएक्सटेन्सिबल स्ट्रिंग आहे. इनएक्सटेन्सिबल म्हणजे कसली न ताणणारी. फॉर एक्झाम्पल समजा एक आपण रोप वायर घेतली त्या रोप वायरला समजा आपण एक लिमिटपेक्षा जास्त वेट लावलं मग कुठलंही एक वेट अटॅच करा त्या वेटमुळे त्या वायरमध्ये एक प्रकारचं एक्सटेन्शन प्रोड्यूस होईल. म्हणजे एक समजा 10 सेंटीमीटर लॉंग वायर आहे अशी आपण अटॅच केलेली आहे आणि या वायरला आपण वेट अटॅच केलं. हे वेट काही असेल या वेटमुळे जर समजा ही 10 सेंटीमीटर लॉंग स्ट्रिंग असेल आणि ही जर इनएक्सटेन्सिबल नसेल तर या वेटमुळे या वायरची लेंथ 10.1 सेंटीमीटर अशी इन्क्रीज होईल. फॉर एक्झाम्पल 10.1 किंवा 10.2 सेंटीमीटर अशी इन्क्रीज होईल. त्याला म्हणतो आपण ही स्ट्रिंग इनएक्सटेन्सिबल नाही किंवा एक्सटेन्सिबल आहे. इनएक्सटेन्सिबल म्हणजे कसली न ताणणारी त्याच्यामध्ये एक्सटेन्शन प्रोड्यूस होत नाही अशा प्रकारची स्ट्रिंग अशी आपण कन्सिडर केलेली आहे. त्याला दोन मासेस अटॅच केलेले आहेत. एक m1 मास आहे दुसरं m2 मास आहे. इथं आपण डेरिव्हेशन डिराईव्ह करणार आहोत या न्यूमेरिकल थ्रू. याच्यामध्ये दोन म्हणजे इथं कुठल्याही प्रकारची न्यूमेरिकल टर्म तुम्हाला दिलेली नाही. फक्त आपल्याला फिजिकल क्वांटिटी एक्सप्लेन केलेली आहे की इथं अशा प्रकारचे दोन मासेस आहेत स्ट्रिंग आहेत टेन्शन किती प्रोड्यूस झालं ॲक्सेलरेशन किती आहे त्याच्यावरती असणारा फोर्स किती आहे
ते फक्त आपण एक इक्वेशन डिराईव्ह करणार आहोत. मग इथं आपण काय कन्सिडर केलं, एक फिक्स पुली आहे, त्याच्यावरती एक इलेक्ट्रिसिबल स्प्रिंग आहे, दोन मासेस त्याला दोन साइडला अटॅच केलेले आहेत, तर दोन्ही एंडला अटॅच केलेले आहेत. एक M1 मास आहे, दुसरी M2 मास आहे. या दोन मासेस मध्ये त्यांनी आपल्याला कंपॅरिझन सांगितलेलं आहे, M2 इज ग्रेटर दॅन M1. असं असेल तर तरी काय आपल्याला कॅल्क्युलेट ऍक्सेलरेशन ऑफ मासेस, या दोन्ही मासेसचं ऍक्सेलरेशन फाइंड आउट करा. आणि दुसरी गोष्ट काय सांगितलंय, टेन्शन अराउंड द स्प्रिंग. टेन्शन जे आहे या स्प्रिंगच्या अराउंड दोन्ही साइडला टेन्शन किती असेल ते देखील फाइंड आउट करायला सांगितले. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, इथं ज्या वेळेस कुठलीही पुली किंवा कुठलंही तुम्ही व्हील घ्या, ज्या ठिकाणी ऍक्सेल असतो त्या ऍक्सेलला काही ना काही प्रमाणात फ्रिक्शन असतं. तुम्ही समजा टू व्हीलर घेतली, टू व्हीलरचा तुम्ही फ्रंट साईडचा घ्या किंवा रिअर पाठीमागच्या साईडचा ऍक्सेल घ्या, त्या ऍक्सेलला आतमधल्या बाजूला ग्रीस आणि बॉल बेरिंग असतात. ते कशामुळे असतात, ग्रीस आणि बॉल बेरिंगचं काम काय आहे तर फ्रिक्शन कमीत कमी व्हावं. फ्रिक्शन होत नाही असं कुठंच शक्य नाही, पुढं प्रॅक्टिकली ते पॉसिबल नाही. त्या ठिकाणी फ्रिक्शन होणार, परंतु फ्रिक्शन कसं असेल, कमी असेल किंवा व्हेरी स्मॉल किंवा निग्लिजिबल असेल. तसं या ठिकाणी आपण आयडियल कंडिशन आहे किंवा आपण इमॅजिन केलेलं आहे की ही पुली ज्या ठिकाणी ऍक्सेल थ्रू त्या स्ट्रिपला कनेक्ट आहे, त्या ऍक्सेलला कुठल्याही प्रकारचा फ्रिक्शनल फोर्स त्याच्यावरती एक्झर्ट होत नाही. बरोबर आहे. म्हणजे याचा अर्थ या पुलीला जर आपण एक वेळेस फिरवलं तर ती इन्फायनाइटली लॉंग टाइमसाठी फिरत राहील. जसं की समजा हा सरफेस आहे, या सरफेसच्या वर आपण समजा एखादा बॉल सोडला तर हा बॉल कुठं ना कुठं जाऊन थांबतो, जरी सरफेस हा लेवल्ड असला तरी देखील. का बरं, कारण या सरफेस या हॉलचा जो सरफेस आहे आणि त्या बॉलचा जो सरफेस आहे, या दोघांमध्ये कुठं ना कुठं फ्रिक्शनल फोर्स प्रोड्यूस होईल आणि त्या फ्रिक्शनल फोर्समुळं तो बॉल कुठेतरी जाऊन थांबणार आहे. पण जर समजा बॉलचा सरफेस आणि हा सरफेस आपण अशा प्रकारे तयार केलेला आहे की दोघांमध्ये कुठल्याही प्रकारचा फ्रिक्शनल फोर्स प्रोड्यूस होणार नाही, तर काय होईल त्यावेळेस हा बॉल त्या सरफेसवर इन्फायनाइटली लॉंग डिस्टन्स पर्यंत ट्रॅव्हल करत जाईल, तो कुठंच थांबणार नाही. परंतु तशा प्रकारची सिच्युएशन प्रॅक्टिकल लाईफमध्ये अवेलेबल नाही. मग तसंच या ठिकाणी देखील आपण कन्सिडर केले की जो ऍक्सेल आहे त्या ऍक्सेलला कुठल्याही प्रकारचा फ्रिक्शनल फोर्स नाही. आता आपल्याला फाइंड आउट काय करायचं, ऍक्सेलरेशन आणि टेन्शन. याच्यामध्ये दोन मेथड्स आहेत, त्याच्यामध्ये पहिली मेथड बघू आपण, मेथड 1. मेथड 1 फर्स्ट मेथड. एक्झाममध्ये विचारला तर तुम्हाला ऍडिशनल लिहावं लागेल. जसं मी आता सांगतो त्याचप्रमाणे तुम्हाला एक्झाममध्ये लिहिलं तर याचे पूर्ण मार्क भेटतील. पहिली आहे डायरेक्ट मेथड. मेथड 1 आपल्या पुढल्या ॲज M1 इज ग्रेटर ॲज M2 इज ग्रेटर दॅन M1 ॲज M2 इज ग्रेटर दॅन M1 mass M2 is moving downwards. Mass M2 is moving downwards and mass M1 is moving upwards. काय म्हणलं आपण या ठिकाणी, पहिलं सेंटेन्स आपण काय लिहिलं, आपल्याला प्रति इक्वेशन लिहित असताना वरच्या बाजूला रिझन लिहिणं गरजेचं आहे. आपण का खालचं इक्वेशन लिहित आहोत तर त्याचं रिझन आपण वर लिहितो. इथं आपण सांगितल्याप्रमाणे M2 हा M1 पेक्षा जर मोठा असेल तर काय होईल, M2 हे मास डाऊनवर्ड डायरेक्शनला मूव्ह होईल आणि M1 हे मास काय होईल, अपवर्ड डायरेक्शनला मूव्ह होईल. कारण या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा फ्रिक्शनल फोर्स प्रेझेंट नाही. बरोबर आहे. त्याच्यामुळे तुम्ही जर समजा इथे एकदम बॅलन्स सिच्युएशनमध्ये किंवा बॅलन्स्ड मासेस असतील, दोन्ही पण सेम मासेस असतील तरच हे तुम्हाला इथं स्टेबल बघायला मिळेल. पण जर समजा तुम्ही एक जरी मास कमी किंवा जास्त लावलेला असेल तर त्या डायरेक्शनला काय होईल, ती पुली रोटेट होईल आणि हे मास त्या डायरेक्शनला मूव्ह होईल. मग इथं M2 हे मास M1 पेक्षा मोठा आहे, त्याच्यामुळे काय होईल, हे मास खालच्या बाजूला मूव्ह होईल आणि M1 मास काय होईल, व्हर्टिकली अपवर्ड डायरेक्शनला मूव्ह होईल. त्याच्यामुळे त्या ठिकाणी एक्झर्ट होणारा जो नेट फोर्स आहे तो आपण कसा लिहू शकतो, देअरफॉर नेट डाऊनवर्ड फोर्स. आता या त्याच्या अगोदर एक लक्ष द्या गेलं, इथं एक बॉक्स आहे 10 kg चा. बरोबर आहे. इकडल्या साईडला एक रोप वायर आपण अटॅच केली आणि इकडे आपण 100 न्यूटन एवढा फोर्स अप्लाय केला आणि इकडल्या साईडला एक आपण रोप वायर अटॅच केली या डायरेक्शनला. अगोदर एकच समजा कन्सिडर करा,
हा बॉक्स आहे, इकडे आपण 100 न्यूटन फोर्स अप्लाय केला. बॉक्स कुठे जाईल? हा कुठे जाईल बॉक्स? हा सांग काय बोलतो कळते का? उभा राहा. हा एक बॉक्स आहे 10 किलोग्रामचा, त्याला आपण फोर्स अप्लाय केला या डायरेक्शनला 100 न्यूटन, बरोबर आहे. मग हा बॉक्स कुठे मूव्ह होईल? हा ज्या डायरेक्शनला आपण फोर्स अप्लाय केलेला आहे त्या डायरेक्शनला हा ब्लॉक मूव्ह होतो, बरोबर आहे. जर समजा या डायरेक्शनला आणखी एक रोप वायर अटॅच केली आणि या डायरेक्शनला आपण 100 न्यूटन एवढा फोर्स अप्लाय केला, आता बॉक्स कुठे मूव्ह होईल? मूव्ह होणार नाही. म्हणजे इथं नेट फोर्स किती आला? या सिस्टीम वरती अप्लाय होणारा टोटल फोर्स, ज्याला आपण नेट फोर्स असं म्हणतो किंवा या दोन फोर्सेसचा रिझल्टंट फोर्स असं म्हणतो, बरोबर आहे. हा F1 आहे आणि हा F2 आहे. या दोघांचा रिझल्टंट F1 F इज इक्वल टू F1 प्लस F2 असा असतो. परंतु फोर्स ही एक वेक्टर क्वांटिटी आहे. हे डायरेक्शन जर प्लस असेल तर हे डायरेक्शन मायनस असेल, बरोबर आहे. त्याच्यामुळे दोन्ही एकमेकाला कॅन्सल करतील, कारण ते कसे आहेत? इक्वल मॅग्निट्यूड अपोजिट इन डायरेक्शन आहे. त्याच्यामुळे नेट फोर्स किती आला सिस्टीमवरचा? 0. हा ऑब्जेक्ट कुठे मूव्ह होणार नाही. पण समजा हा बॉक्स आहे, या डायरेक्शनला 100 न्यूटन आहे आणि या डायरेक्शनला 50 न्यूटन आहे. आता काय झालं? आता बॉक्स कुठे मूव्ह होईल? 100 न्यूटन या डायरेक्शनला, कारण दोघांचा रिझल्टंट किंवा नेट फोर्स काय आला? 50 आला इन द डायरेक्शन ऑफ 100 न्यूटन फोर्स. ज्या डायरेक्शनला 100 न्यूटन आहे त्या डायरेक्शनला रिझल्टंट आला. तुम्ही इकडे म्हणलात का? नाही, इकडेच म्हणलात का? कारण या डायरेक्शनचा फोर्स कसा आहे? लार्ज आहे ॲज कम्पेअर्ड टू दिस. आता या ठिकाणी M2 मास आहे, हे M1 मास आहे. M2 इज ग्रेटर दॅन M1. मग आता इथं फोर्स म्हणजे काय आहे? मास इनटू ॲक्सेलरेशन. फोर्स इज नथिंग बट मास इनटू ॲक्सेलरेशन. आणि ॲक्सेलरेशन या ठिकाणी काय असेल? These objects are moving in the direction of gravitational force or opposite to gravitational force. Therefore, G is the acceleration. मग काय या ठिकाणी F is equal to mass into acceleration येईल, बरोबर आहे. आता हे हाच फोर्स आहे, त्यांचा वेट म्हणजेच काय आहे? फोर्स आहे. आता इथला फोर्स मोठा कशावरून असेल? कारण ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू कशी असेल? सेम असेल. कारण ह्या दोघांची जी हाईट आहे अर्थ सरफेस पासून ती काय अशी लार्ज नाही. 1000 किलोमीटर 2000 किलोमीटर एवढी नाही, ती मेजरेबल आहे, एका पर्टिक्युलर लेवलला आहे अर्थ सरफेस पासून. त्याच्यामुळं या दोन्हीच्या केसेसमध्ये जी ची व्हॅल्यू कशी असेल? सेम असेल, 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर, बरोबर आहे. फक्त आता या ठिकाणी याचं मास जास्त असल्यामुळं याचं मल्टिप्लिकेशन किंवा याचा प्रोडक्ट काही मोठा येईल ॲज कम्पेअर टू M1 इंटू G, बरोबर आहे. कारण M1 ची व्हॅल्यू कशी आहे? स्मॉल आहे M2 पेक्षा. मग हे हा फोर्स जास्त झाला. मग ऑब्जेक्ट काय झाला? हा डाऊनवर्ड डायरेक्शनला मूव्ह झाला आणि हा अपवर्डला मूव्ह झाला. दोघांचा जो या दोन सिस्टीम होता, दोन मासेसवर जो एक्झर्ट होणारा रिझल्टंट फोर्स आहे किंवा नेट फोर्स आहे तो कसा असेल? व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शनला असेल. म्हणजे आपण खाली वाक्य काय खाल्ल्या? नेट फोर्स, नेट डाऊनवर्ड फोर्स, नेट डाऊनवर्ड फोर्स, नेट डाऊनवर्ड फोर्स F is equal to net downward force F is equal to ग्रेटर फोर्स कुठला आहे? M2 इंटू G मायनस स्मॉलर कुठला आहे? M1 इंटू G. F is equal to G कॉमन काढलं M2 मायनस M1 इंटू G. हा काय आला तुमचा? रिझल्टंट फोर्स ऍक्टिंग ऑन द सिस्टीम. हा त्या सिस्टीमवर एक्झर्ट होणारा रिझल्टंट फोर्स आहे. इथपर्यंत समजला. त्याच्या पुढल्या ॲज द स्प्रिंग इज इनएक्सटेन्सिबल, ॲज समझ में आया? लक्ष द्या बघा, थोडं सुद्धा कळालं नाही. हा देखो यहाँ पे 2 मासेस है, एक M1 और दूसरा M2, बराबर है. मैंने क्या बोला? M2 इज ग्रेटर देन M1. तो यहाँ पे जो एक्सेलरेशन ड्यू टू ग्रेविटी होगा, दोनों भी ऑब्जेक्ट्स अर्थ सरफेस से लेके सेम हाइट पे है, बरोबर है. तो यहाँ पर एक्सेलरेशन ड्यू टू ग्रेविटी की वैल्यू सेम है.
बराबर है। तो अगर समझो हम मल्टीप्लिकेशन लेते हैं दोनों मासेस का एक्सेलरेशन ड्यू टू ग्रेविटी के साथ, तो इसका प्रोडक्ट ज्यादा आएगा इससे, बराबर है। तो इसका मतलब ये हुआ कि ये जो फोर्स है इससे कैसा है, ज्यादा है। तो ये क्या करेगा, ये फोर्स इस ऑब्जेक्ट को भी डाउनवर्ड डायरेक्शन में खींचेगा, बराबर है। तो अभी यहाँ का जो रिजल्टेंट फोर्स है वो बता रहा हूं मैं। रिजल्टेंट फोर्स कैसे आएगा, एक फोर्स है अपवर्ड डायरेक्शन में और दूसरा फोर्स है डाउनवर्ड डायरेक्शन में। अगर दोनों में कंपैरिजन किया जाए तो जो लार्जर वैल्यू है फोर्स की वो डाउनवर्ड डायरेक्शन में है, इसलिए नेट फोर्स क्या आएगा, F इज इक्वल टू लार्जर फोर्स माइनस स्मॉलर फोर्स। ये होगा लार्जर और ये होगा स्मॉलर। तो मैंने अभी यहाँ पे बताया कि लार्जर फोर्स के डायरेक्शन में ही ऑब्जेक्ट मूव होगा अगर उसके ऊपर दो फोर्सेस एक्ट हो गए, एक फोर्स ज्यादा है और एक फोर्स जो है वो स्मॉल है, बराबर है। तो ज्यादा जो फोर्स ज्यादा है उसी फोर्स के डायरेक्शन में ऑब्जेक्ट जो होगा मूव हो जाएगा। तो वही बात मैंने यही पे एक्सप्लेन की, या इन दो फोर्सेस है, दो फोर्सेस के कंपैरिजन में ये फोर्स लार्जर है, इसलिए मैंने क्या बताया, रिजल्टेंट फोर्स जो आएगा ये इज इक्वल टू लार्जर फोर्स माइनस स्मॉलर फोर्स। और दोनों में से जी कंबाइन निकाला और ये क्या आ गया, ये इज इक्वल टू m2 माइनस m1 इनटू जी। ये आ गया नेट फोर्स, नेट डाउनवर्ड फोर्स एक्टिंग ऑन द सिस्टम। इस सिस्टम पे एक्ट होने वाला ये रिजल्टेंट फोर्स है, बराबर है। अभी इसके आगे as the string is inextensible, as the string is inextensible, both the masses travel the same distance. Both the masses travel the same distance in the same time. As the string is inextensible, both the masses travel same distance in the same time. आता इथं आपण जी स्ट्रिंग कन्सिडर केली आहे, स्ट्रिंग कशी आहे, स्ट्रिंग इनएक्सटेंसिबल आहे, इसके अंदर में एक्सटेंशन प्रोड्यूस नहीं होगा, बराबर है। जैसे मैंने यहाँ पे बताया कि अगर समझो 10 सेंटीमीटर लॉन्ग वायर है, उसको अगर हम एक वेट अटैच करते हैं और वेट की वजह से उसकी जो लेंथ है वायर की वो बढ़ जाएगी, 10.1 सेंटीमीटर हो जाएगी या 10.2 हो जाएगी या 11 सेंटीमीटर हो जाएगी। वैसा एक्सटेंशन इस वायर के केस में नहीं होगा, बिकॉज वायर इज इनएक्सटेंसिबल, बराबर है। तो समझो अगर ये वाला मास अगर 2 सेंटीमीटर नीचे आता है 2 सेकंड में, तो ये वाला मास भी 2 सेंटीमीटर ऊपर जाएगा 2 सेकंड में। इसका रीजन क्या है, स्ट्रिंग इज इनएक्सटेंसिबल। स्ट्रिंग कैसी है, इनएक्सटेंसिबल, मतलब उसके अंदर एक्सटेंशन प्रोड्यूस नहीं होगा। जितनी स्ट्रिंग हमने यहाँ पे लगाई है उतनी ही रहेगी, तुम कितना भी वेट इसके नीचे अटैच करो, बराबर है। यही लिखा हमने पूरे। Thus their accelerations are numerically the same. Thus their accelerations are numerically same. And let it be a, small a. Let it be small a. अगर दोनों भी ऑब्जेक्ट्स सेम टाइम में सेम डिस्टेंस कवर करते हैं, इसका मतलब क्या हुआ, दोनों का भी एक्सेलरेशन सेम है, बराबर है। तो वो एक्सेलरेशन जो कुछ भी होगा हमने ए कंसीडर किया। दोनों ऑब्जेक्ट सेम टाइम में सेम डिस्टेंस कवर कर रहे हैं, बराबर है। तो जो कोई भी एक्सेलरेशन है हमने क्या कंसीडर किया, ए कंसीडर किया। तो आगे लिखो, thus the total mass in motion, thus the total mass in motion, thus the total mass in motion, टोटल मास हमने कंसीडर किया कैपिटल एम। टोटल मास क्या आएगा, एडिशन ऑफ समेशन ऑफ दीस टू मासेस दैट इज m1 प्लस m2, m1 प्लस m2। ये पूरे सिस्टम का मास हो गया m इज इक्वल टू m1 प्लस m2। अब यहाँ पे जो एक्सेलरेशन है वो नो दैट अकॉर्डिंग टू न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन f इज इक्वल टू मास इनटू एक्सेलरेशन, एंड वी कैन राइट a इज इक्वल टू f डिवाइडेड बाय m। Therefore A is equal to, ये फॉर्मूला हम यहाँ पे यूज कर सकते हैं, A is equal to F by M। F क्या है, F is the net force, net downward force acting on the system, जो हमने अभी डिराइव किया है।
m2 माइनस m1 इंटू जी, ये हमारा आ गया नेट फोर्स डिवाइडेड बाय m, यानी कि टोटल मास। यहाँ पे टोटल मास कितना है m1 प्लस m2, ये आ गया m1 प्लस m2। दिस इज द एक्सेलरेशन ऑफ सिस्टम। ये काय आहे एक्सेलरेशन आहे त्या सिस्टमचं। त्याच्यानंतर बोलूया फॉर मासेस m1, for masses m1 the upward force is the force due to tension T. For masses m1 the upward force is the force due to tension T, is the force due to tension T, and downward force is mg, and downward force is mg. Full stop. It has upward acceleration small a, it has upward acceleration small a, downward force जे लिहिलं तुम्ही ते काय लिहा m1 into g लिहा, m1 into g, downward force is m1 into g, full stop. It has upward acceleration small a. अभी हम क्या करेंगे, एक मास के लिए, खाली एक मास m1 के लिए हम टेंशन डिराइव करेंगे। तो टेंशन हमने कैसे डिराइव किया, क्या लिखा मैंने यहाँ पे, अभी जो m1 मास है, m1 मास अपवर्ड डायरेक्शन में मूव हुआ है, तो उसका एक्सेलरेशन कहाँ जाएगा, m1 मास अपवर्ड डायरेक्शन में मूव हुआ है, तो उसका एक्सेलरेशन कहाँ पे आएगा, अपवर्ड डायरेक्शन में आएगा। बराबर है। समझो अगर यहाँ पे एक फुटबॉल है, फुटबॉल को हमने इस डायरेक्शन में फोर्स अप्लाई किया समझो, तो इसका मोशन इस डायरेक्शन में आएगा, तो इसका एक्सेलरेशन भी उसी डायरेक्शन में रहेगा। बराबर है। तो ये जो ऑब्जेक्ट है, ये ऑब्जेक्ट क्या हुआ, m2 की वजह से अपवर्ड डायरेक्शन में मूव हो गया, तो इसका एक्सेलरेशन अपवर्ड डायरेक्शन में है। बराबर है। यानी कि इस डायरेक्शन में एक फोर्स है, अब कौन सा फोर्स है, टेंशन है, और डाउनवर्ड डायरेक्शन में भी एक फोर्स खींच रहा है, वो कौन सा फोर्स है, m1 into g है। तो दोनों का रिजल्टेंट जो आएगा वो क्या आएगा, इसके ऊपर एक्सर्ट होने वाला नेट फोर्स आएगा। बराबर है। समझो अगर यहाँ पे अपवर्ड डायरेक्शन में एक फोर्स है, कौन सा, टेंशन है, हमने यहाँ पे लिखा है टेंशन, तो ये आ गया टेंशन फॉर फर्स्ट ऑब्जेक्ट। फर्स्ट ऑब्जेक्ट के लिए ये जो m1 मास है उसके लिए टेंशन T आ गया। उसके अपोजिट डायरेक्शन में एक फ्री बॉडी डायग्राम होती है। समझो अगर हमने कंसीडर किया एक ऑब्जेक्ट है, अर्थ सरफेस पे हमने रखा है, इसका जो वेट होगा वो वेट कैसा होगा, सेंटर ऑफ मास से लेके टुवर्ड द सेंटर ऑफ अर्थ होगा, वर्टिकल डाउनवर्ड डायरेक्शन में, उसे हम डिनोट करते लाइक दिस mg। एक फोर्स आ गया एग्जैक्टली इसके अपोजिट और परपेंडिकुलर टू द सरफेस ऑफ अर्थ वर्टिकली अपवर्ड डायरेक्शन में आता है नॉर्मल रिएक्शन फोर्स। अगर समझो नॉर्मल रिएक्शन फोर्स और वेट दोनों इक्वल है, तो हम इसको ऐसे लिखते हैं n इज इक्वल टू mg, दैट इज n माइनस mg इज इक्वल टू 0। लेकिन समझो अगर यही ऑब्जेक्ट एक लिफ्ट के अंदर है, लिफ्ट के अंदर, बराबर है, लिफ्ट जा रही है ऊपर, बराबर है, तो जो पर्सन या ऑब्जेक्ट लिफ्ट के सरफेस के ऊपर खड़ा है, क्या होगा, उसका वेट वर्टिकल डाउनवर्ड डायरेक्शन में रहेगा, उसका नॉर्मल रिएक्शन अपवर्ड डायरेक्शन में रहेगा, लेकिन वहां पे और एक फोर्स आएगा, क्योंकि ऑब्जेक्ट जो है वो अपवर्ड डायरेक्शन मूव हो रहा है, और उसका जो एक्सेलरेशन है a और उसका मास ma, इसलिए क्या आएगा, अपवर्ड डायरेक्शन में दो फोर्सेस है, दैट इज n प्लस ma, और डाउनवर्ड डायरेक्शन में एक भी फोर्स है, तो हम लिख सकते हैं n प्लस ma इज इक्वल टू mg। उसी तरह से यहाँ पे अगर देखा जाए तो सेंटर ऑफ मास से वर्टिकली डाउनवर्ड डायरेक्शन में एक फोर्स है m1 into g, दैट इज वेट ऑफ ऑब्जेक्ट, और ऑब्जेक्ट वर्टिकल डाउनवर्ड डायरेक्शन में मूव हो रहा है, और उसका एक्सेलरेशन हमने a कंसीडर किया है, जो अभी हमने फाइंड आउट किया था, और उसी डायरेक्शन में टेंशन भी है। तो अभी क्या कर रहा है, यहाँ पे टेंशन को ये वेट अपोज कर रहा है, तो हम ऐसा लिख सकते हैं कि टेंशन माइनस वेट ऑफ दैट ऑब्जेक्ट इज इक्वल टू रिजल्टेंट फोर्स, जो कि अपवर्ड डायरेक्शन में आ रहा है, क्योंकि ऑब्जेक्ट अपवर्ड डायरेक्शन में मूव हो रहा है, तो अपवर्ड डायरेक्शन में उसका एक्सेलरेशन क्या है a, और उसका मास क्या है m1।
तो ऐसे ऐसा इक्वेशन हम लिख सकते हैं। इसे फ्री बॉडी डायग्राम के हमारे के अंदर है फ्री बॉडी डायग्राम, उसमें दिखाया जाता है ऐसा सेंटर ऑफ मास से लेके एक फोर्स वर्टिकल डाउनवर्ड में आएगा m1 × g। टेंशन जो है स्क्रीन के अलोंग वर्टिकली अपवर्ड डायरेक्शन में होगा और ऑब्जेक्ट अगर अपवर्ड डायरेक्शन में मूव हो रहा है तो उसका एक्सेलरेशन भी है, उसका मास भी है। तो हम ऐसा लिख सकते हैं P - m1 × g इज इक्वल टू सेम इसके तरह जैसे हमने ये लिखा था वैसे यही इक्वेशन है T - m1 × g इज इक्वल टू m1 × a और ma। m अगर समझो हमने इसका मास m कंसीडर किया तो हम m लिख सकते हैं यहाँ पे T - mg इज इक्वल टू ma। तो मास हमने m1 कंसीडर किया इसलिए T - m1 × g इज इक्वल टू m1 a। T - m1 × g इज इक्वल टू m1 × a। अभी हमें टेंशन फाइंड आउट करना है तो टेंशन के लिए इक्वेशन को मैं रीअरेंज करता हूं m1 × a प्लस m1 × g। m1 क्या आएगा, कॉमन आएगा m1 × a प्लस g। जिसमें हमारे पुस्तक प्रिंटिंग मिस्टेक है। तो लिखा जाएगा using this expression equation 1 द्या वाटलं सर using equation 1 in equation 2 using equation 1 in equation 2 equation 1 ची व्हॅल्यू काय करा तुम्ही equation 2 मध्ये पुट अप करा। या ठिकाणी ऍक्सेलरेशन आहे, ऍक्सेलरेशन ची व्हॅल्यू आपल्याला माहित आहे, ती व्हॅल्यू जर पुट अप केली तर काय येईल T इज इक्वल टू m1 × a ची व्हॅल्यू काय आहे m2 - m1 डिवाइडेड बाय m1 प्लस m2 × g प्लस g। याला जर तुम्ही सॉल्व केलं तर ते इक्वेशन कसं असेल T इज इक्वल टू 2m1 m2 डिवाइडेड बाय m1 प्लस m2 × g m1 प्लस m2 × g। हे काय असेल टेंशन अलोंग द स्ट्रिंग। याला जर तुम्ही सॉल्व केलं काय करा, याला याच्यामध्ये g कॉमन काढा बाहेर, बरोबर आहे। काय राहील m2 - m1 डिवाइड बाय m1 प्लस m2 प्लस 1 राहील m1 ने याला मल्टिप्लाय करा, मल्टिप्लाय केल्यानंतर जे काही येईल अशा प्रकारे असेल तुम्ही जाऊन करू शकता। ठीक आहे, थांबा आपण सेकंड मेथड आपण नेक्स्ट लेक्चरला घेऊ।